लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे आता येत्या 2 ते 3 दिवसात महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। याबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली। लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसात मिळतील असं त्यांनी म्हटलं। आधार कार्ड अपडेट करून घेण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत। 14 डिसेंबरपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करून घेता येणार आहे। मात्र त्यानंतर नियमानुसार ठरलेली रक्कम द्यावी लागणार आहे। म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीच्या अर्ज प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। 2264 घरांच्या सोडतीची प्रक्रिया 25 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीनं प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावरील 11,176 घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती। दरम्यान यासाठी 250 जणांनी अनामत रकमेसोबतच अर्ज सादर केलेत। बुधवारी या विशेष मोहिमेचा शेवटचा दिवस आहे। संघ लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला। यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवरती सर्व विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासोबतच सर्व वॉर्ड्समध्ये 1 जानेवारीपासून फेस रीडिंग हजेरी अनिवार्य करण्यात येणार आहे। यासाठी पालिका सुमारे 2000 मशीन्स घेणार असून त्या विभागनिहाय बसवल्या जाणार आहेत। नवी दिल्लीत आज सकाळी महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची बैठक होणार आहे। शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडची पातळी वाढत असून माझगाव आणि वांद्रे कुर्ला संकुल या भागातील नायट्रोजन डायऑक्साईडच्या पातळीत सर्वाधिक वाढ झाली आहे आणि शहरातील हवेत 2023 मध्ये सरासरीपेक्षा जास्त नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण होतं। खासगी वाहनांची संख्या वाढल्यामुळे मुंबईची हवा अधिक प्रदूषित झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे। वाहनांच्या इंधनातून बाहेर पडणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपुष्टात येताच मुंबईमध्ये पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली असून मुंबईत रविवारपासून किमान तापमानात घट झाली आहे। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रामध्ये सोमवारी प्रथमच किमान तापमान 20 अंशांखाली नोंदवलं गेलंय, तर सांताक्रूज केंद्रामध्ये मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामं येत्या 12 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहेत। त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असेल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सर्व भागाला कमी दाबानं पाणीपुरवठा होईल। रेल्वे प्रशासनानं स्थानकांमधील प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी फलाटांवरील दुकानं दुसऱ्या टोकाला नेण्याचा निर्णय घेतला, परंतु अजूनही मोक्याच्या ठिकाणांची दुकानं कायम असल्यामुळे या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा प्रवाशांना झाला का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नायलॉन मांजा, चिनी मांजा आणि चिनी दोऱ्याचा वापरावरती ठाणे महानगरपालिकेकडून प्रतिबंध लावण्यात आला आहे। दरम्यान पालिकेच्या पथकाकडून तपासणी मोहीम राबवून मांजा जप्तीची कारवाई केली जाणार आहे। या कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या 65 बेकायदा इमारती येत्या 3 महिन्यात जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत। बिल्डरवरती कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, अशी मागणी 6000 कुटुंबांनी केली। खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचे पंपिंग स्टेशन पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी खडकवासला पाटबंधारे विभागानं महापालिकेला केली। या संदर्भातील पत्र पाटबंधारेकडून महापालिकेला देण्यात आलंय। नागपुरात गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे। नागपुरात पारा 3.2 अंशांनी घसरलाय। पुढचे काही दिवस थंडी कायम राहणार आहे आणि पारा पुन्हा 12 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मुंबईतल्या विक्रोळीच्या टागोर नगर येथे धावत्या कारला अचानक आग लागल्याची माहिती मिळाली। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली। यानंतर एक मोठी बातमी येते। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत आज मार्कडवाडी गावाला भेट देणार आहेत। शरद पवार यांच्या मार्कडवाडी गावामध्ये झालेल्या सभेला चोख उत्तर देण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे मार्कडवाडी गावाच्या दौऱ्यावरती जात आहेत। इथे त्यांची जाहीर सभा होणार आहे। तर आजच्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील मार्कडवाडी दौऱ्यावरती येणार असल्याचं सांगितलं जात आहे। पीएमपीच्या ताफ्यामध्ये लवकरच 400 बसेस दाखल होणार आहेत। त्यामुळे प्रवास सुरळीत होण्यास मदत होईल। यातून दररोज सुमारे 3 लाख प्रवाशांची वाहतूक होईल। शहापुरात खैराची बेकायदेशीर तोड करून लाखो रुपयांच्या सरकारी महसुलाला चुना लावल्याची घटना शहापूर वनक्षेत्रामध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे समोर आली आहे आणि शासनाचे लाखोंचा महसूल बुडवून खैर झाडांची तोड केली जाते।
शहापूर तालुक्याच्या आसरोली येथे शेतकऱ्याच्या घराला आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये चार म्हशी आणि 4 पारडांचा मृत्यू झालाय, तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। जळगावच्या 40गाव येथे रेल्वेत 2.5 लाखांची चोरी करणाऱ्या तिघांच्या लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश असून त्याच्या आजीला समज देऊन त्याला ताब्यात घेण्यात आलंय। कराड येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात तब्बल 1.5 टन वजनाचा रेडा आणि 9.5 फूट लांब प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरतोय। हा रेडा 38 महिन्याचा असून मालकाला महिन्याला 2.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवून देतोय। या रेड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। भिवंडी तालुक्यातील वडपे गावात हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्तानं संपूर्ण गावात पालखी आणि भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा करत आबालवृद्धांसह लहान थोरांनी सहभाग घेतला। आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम भारतामध्ये विविध स्थानिक बाजारपेठांमध्ये दिसून येतोय। नागपुरात सोमवारी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली। 10 ग्रॅम सोनं 500 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 1900 रुपयांची वाढ झाली। सर्वाधिक साखर कारखान्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या 3485 रुपयांच्या एफआरपी शिवाय जादा दाम कारखानदारांकडून मिळणार नाहीच, अशी सद्यस्थिती आहे आणि बहुतेक कारखान्यांनी एफआरपी शिवाय उसाला प्रतिटन किती दर जास्त देणार हे स्पष्ट केलेलं नाही। पश्चिम बंगाल सरकारने राज्यांतर्गत कांदा आणि बटाट्याचे दर आवाक्यात ठेवण्यासाठी राज्याबाहेर कांदा बटाटा विक्री आणि वाहतुकीसाठी बंदी घातली आहे। बंगालच्या या भूमिकेमुळे बिहार, झारखंड, ओडिशामध्ये बटाट्याच्या दरामध्ये प्रति किलो 10 रुपयांपर्यंत वाढ झाली। चाकण बाजार समितीत कांदा आणि बटाट्याची आवक घटली असून पालेभाज्यांची आवक वाढलेली आहे, त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे, तर कांद्याचे दर प्रति क्विंटल 5000 रुपयांवरती स्थिरावलेत। एक मोठी बातमी येते। संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक सादर केलं जाण्याची शक्यता आहे। या संदर्भातील रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळानं यापूर्वीच मंजुरी दिली आहे। सध्या भारतामध्ये राज्यातील विधानसभा आणि देशाच्या लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात, मात्र वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेमध्ये संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात येतील। म्हणजेच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभाचे सदस्य निवडण्यासाठी मतदार एकाच दिवशी एकाच वेळी किंवा टप्प्याटप्प्यानं मतदान करतील। संपूर्ण देशभर हे तत्त्व लागू केल्यानंतर निवडणुकांमध्ये होणारा पैशाचा अपव्यय टळेल, त्याचसोबत राज्यानुसार सतत निवडणुका करण्याचा त्रास देखील संपुष्टात येईल। निवडणुकीच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या काळ्या पैशावर देखील त्यामुळे लगाम बसू शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। संभल हिंसाचारात सामील असलेल्या हल्लेखोरांवर पोलिसांची कारवाई सुरूच आहे। या प्रकरणी दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। बिहारच्या पाटणामध्ये भारतीय जनता पक्षाकडून बांगलादेश विरोधात निदर्शनं करण्यात आली। यावेळी बांगलादेशातील हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला। दिल्लीच्या वसंतकुंजमध्ये उभ्या असलेल्या बसला ट्रकनं धडक दिली। या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। राजस्थानच्या